हाय, नमस्कार सर्वांना. आज नाही का, आज माझा वाढदिवस आहे. आज म्हणजे उद्या आज मी व्हिडिओ बनवत आहे 22 तारखेला आणि उद्या 23 तारखेला माझा वाढदिवस आहे. आणि हा व्हिडिओ आपला येईल 24 तारखेला. 24 तारखेला तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. तर 23 आज मी 22 तारखेला व्हिडिओ बनवत आहे. 23 तारखेला माझा वाढदिवस आहे. पण घरामध्ये कोणाला माहिती नाही की माहीत आहे, मला माहीत नाही की मी कोणाला सांगितलं नाही. आणि एकदम चूप असं भनक पण कोणाला पडली नाही की माझा वाढदिवस आहे म्हणून. नाहीतर दरवेळी काय होते, मुलांना माहीत होऊन जाते, मी कधी बोलून देते आणि माझ्या यांना माहीत होऊन जाते की वाढदिवस आहे म्हणून, तर ते काहीतरी आणतात, म्हणजे केक वगैरे आणतात. तर या वेळेनं तर त्यांना माहीतच नाही, म्हणजे बिलकुल त्यांना माहीत नाही आहे की माझं. तर असं आहे, त्यांना वाटत आहे की मागच्या महिन्यातच वाढदिवस गेला, पण वाढदिवस तर उद्या आहे. तर बघू आता उद्या मी पूर्ण उद्या दिवस सकाळीपासून तर उद्या दिवसभरपर्यंत माझ्यासोबत काय काय होते, काय काय घडते, त्यांना वाढदिवसाचं माहीत आहे की नाही आहे, सर्व मी व्हिडिओ बनवणार आणि टाकणार 24 तारखेला. तर आता माहीत नाही त्यांना माहीत आहे की नाही माहीत आहे. आपल्याला तर एवढं काही नाही म्हणा वाढदिवसाचं. नाही बी वाढदिवस झाला तर काय म्हटलं, आता झालं आपलं जे आहे ते. पण आता म्हणजे आता जे जनरेशन वाढदिवस करतात, वाढदिवस आहे असं तसं, म्हणजे म्हणून वाटते की कोणीतरी विश केलं पाहिजे. नाही तर अगोदर लहान होतो आपण तेव्हा तर कोण विश करेल, आणि आपल्या आईला सुद्धा आपला वाढदिवस माहीत नाही होता. तर काय दुसऱ्याला काय माहीत होणार, असं आपलं जनरेशन होतं. हाय, गुड मॉर्निंग. बघा सकाळ झाली आहे आणि त्यांना ना माहीतच नाही माझा बर्थडे आहे म्हणून. त्यांना जाऊ द्या, माहीतच नाही त्यांना. मला वाटलं की त्यांना माहीत असणार तर रात्री 12 वाजता ते मला विश करणार, पण त्यांना माहीतच नव्हतं. माहीतच नाही यावेळेस त्यांना बर्थडे आहे म्हणून. तर आता सकाळ झाली आहे. एक रणवीर गेला आहे शाळेमध्ये. आणि आता हे जे आहे, हे बघा इथं कुंड्या, इथं मी जरा झाडून घेते. इथं झाडून घेते आणि पाणी टाकून देते यांना, झाडांना. हे बघा, हे मनी प्लांट आणलं मी, यांना पाणी टाकून देते, पाणी देऊन देते आणि मग नंतर दिवसभराचे कामं करते. माहीतच नाही यांना माझा वाढदिवस. चला असो, पण तुम्ही मला नक्की विश करा. चला ठीक आहे. दिवसभर व्हिडिओ नाही बनवला, काही घडलंच नाही नवीन, तर काही व्हिडिओज नाही बनवला दिवसभर. आणि यांना तर दिवसभर माहीतच नाही पडलं की माझा वाढदिवस आहे म्हणून. बाकी माझ्या माझी मैत्रीण आहे, वरुडला असते ती, तिला बरोबर माहिती असते माझा वाढदिवस असला की तिनं विश केलं मला. नंतर मग मी व्हॉट्सॲपवर माझा फोटो ठेवला 4 वर्षाच्या अगोदरचा. तेव्हा मग माझ्या भावाला माहीत झालं, तर मग त्यानं फोन करून दोन्ही भावांनी मी विश केलं. आणि यांना तर माहीतच नव्हतं वाढदिवस आहे म्हणून. आणि मी चुपचाप राहिले. मला वाटलं की यांना आठवण येईल, पण यांना आठवण आली नाही माझ्या वाढदिवसाची. आणि मग मीच दिवसामध्ये एका मधात मीच म्हटलं त्यांना, आज काय आहे, सांगा बरं आज काय आहे. तर ते म्हणाले काय आहे, काही तर नाही, सोमवार आहे, मंडे. म्हटलं आहे तो मंडे आहे, पण अजून आठवा. म्हटलं काय आहे आज, तर आज तारीख काय आहे. म्हटलं मला काय माहीत काय तारीख आहे, तर सांगा म्हटलं आज काय आहे. तर मग त्यांनी तारीख बघितली. अरे आज तर तुझा वाढदिवस आहे असे म्हणाले. म्हटलं हो. मी जास्त रिॲक्ट नाही केलं. मी कशाला रिॲक्ट करू, त्यांना जर माहीत झालं राहिलं असतं अगोदरच त्यांनी विश केलं असतं. म्हटलं हो, तुम्हाला माहीतच नाही म्हटलं माझा वाढदिवस. अरे असे म्हणाले ते. म्हटलं ठीक आहे, नाही माहीत तर नाही माहीत. आता आपण लहान थोडी राहिलो, आपण मोठं झालो. आता आपल्यावर जिम्मेदारी आहे आणि आपल्यावर मुलाबाळाची, घराची, सर्वांची. तर मग कशाला काय वाढदिवस आणि काही लक्षात राहत नाही, काही नाही. आता वाढदिवस आहे लहान मुलांचा, त्यांची खुशी असते. तर चला मग आज माझा वाढदिवस आणि तुम्ही पण मला विश कराल ना, तर करा. इच्छा असेल तर विश करा.
आणि अजून जास्त तुम्हाला आनंद होत असेल व्हिडिओ पाहून तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक बी करून देत जा. ठीक आहे. तर आता माझा वाढदिवस आज आहे, तर मीच आता स्वयंपाकामध्ये काही विशेष बनवते माझ्यासाठी. माझा वाढदिवस माझ्यासाठी मीच बनवते, काहीतरी विशेष बनवते आणि बस सर्वांना देते, मी पण खाते. आणि आता अगोदर मी पूजा करून घेते देवाची. देवाला म्हणजे देवाला मी आभार मानते देवाचे की आता एवढे वर्ष मला स्वस्थ ठेवलं, अजून स्वस्थ ठेव मला ये अशासाठी बस. आणि ही बघा तानिया, पढ़ाई कर बेटा. कसे आहे? सगळे ठीक आहे. तू पढ़ाई कर. हेलो दोस्तों, आज मेरी मम्मी का बर्थडे है ना मम्मी? हाँ बेटा. और पापा देखते पापा केक लेके आएंगे या नहीं? नहीं लेके और लेके आएंगे, ड्रेस लेके आएंगे नहीं? और है ना डेकोरेट करने के लिए लेके आएंगे या नहीं? देखते हैं. तुला असं वाटते की पापा केक आनंद म्हणून? हाँ. मला तर नाही वाटत की पापा आनंद म्हणून. आनंद. आनंद? हाँ. 100%. हाँ. ठीक है, देखते हैं. हाँ. अगर नहीं लाएंगे केक तो हैप्पी बर्थडे खराब, खराब. अगर लाएंगे तो हैप्पी बर्थडे अच्छा. अच्छा. तो देखते हैं छकुली तानिया का सही निकलेगा या फिर मेरा सही निकलेगा. तानियाचे पप्पा केक आणते की नाही आणत. मला तर नाही वाटत केक आनंद म्हणून, पण हिला वाटतं की केक आनंद म्हणून. ठीक आहे. हाँ. चला मग देखते है, पाहू आता आणते काय केक तर. हा. अरे देवा देवा, पापा ने तो केक ही नहीं लाई. मम्मी की बात सच थी. मग मी काय म्हणू, ते पप्पा केक आणतच नाही. तू मध्ये आणते आणते आणि केक काय 5 रुपयाचं चॉकलेट बी नाही आणलं. हाँ. आणलं 5 अच्छा अच्छा रुपयाचं. मेरे को, क्योंकि वो व्हाइट थैली में होगा. कुछ नहीं है, 5 रुपए का चॉकलेट भी नहीं लाया. आता काय बोलायचं आहे तुला? आणून आणून केक आणून केक आणून आणलं. मैं पकड़तो ना. आशा ठेवून बसली होती का आणून. म्हणून कोणावरच अपेक्षा ठेवू नये. जे करायचं आपण स्वतः करायचं. मी तर माझ्यासाठी मी तर बनवलं, खीर बनवली, पुरी बनवली आणि आलू वांग्याची भाजी बनवली आणि भात बनवला. ही म्हणे पापा केक आणलं काय 5 रुपयाचं चॉकलेट बी नाही आणलं. चला. केकची गोष्ट तर दूरच आहे. चला हम्म. व्हाइट पन्नी मनी.